12th मॅन पाठवून द्यायचे. दोन्ही टीम्स आपले 12वे खेळाडू मात्र पाठवून द्या. आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे कट केलाय आणि चेंडू मात्र आपण बघतोय सरळ पहिल्याच बॉलवर बाउंड्री लाईन ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकाराचा येतोय. चला, रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली धाव इथे मात्र स्कोर कार्डवर लागलेली आहे. फुलालॅचा बॉल आणि यावेळेस मात्र चेंडूला दिली तडी. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत आपण बघतोय बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज इथे मात्र येत असताना जबरदस्त फटकेबाजी. डीजे थँक्यू डीजे. 2 चौकार मात्र इथे लागोपाठ आलेत. 8 धावा स्कोर कार्डवर. याही वेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहेत मागे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बार. बॅक टू बॅक 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक. 4-4-4. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 3 बॉल मध्ये 3 चौकार ज्यारीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर राजपूत यांच्या बॅटमधनं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावा फार वेगात येत असताना. 12 धावा आहेत. यावेळेस मात्र नक्कीच लक्ष्य भरकटले आहेत. वाईडचा इशारा मात्र आपण बघतोय पंचांच्या माध्यमातून येत असताना. धावास्वरूपी 1 धाव इथे मात्र अवंतरच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवर जुळतीये. आणि या 1 धावेच्या मदतीने रन संख्या झाली आहे 13 रन. बिनगडी बाद 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. फुलटॉस मागच्या दिशेने बरकावलाय. आमचे फोटोग्राफर माऊली दाखल देतील तिथे बाल बाल बचावलेत आणि नो चा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. वेस्ट साईडच्या वरचा बॉल आहे आणि यस पुढच्या बॉलवर उघडा डोळे बघा आणि पुढचा चेंडू फ्री हिट, लायसन्स टू किल रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. आणि यस आमचे माऊली दादा देखील तिथे बाल बाल बचावले. विशालजी देवरे यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर राजपूत यांच्या या 4 चौकारांसाठी मात्र 500 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र अनाऊन्स करण्यात आलेला आहे. 18 धावा स्कोर कार्डवर. फ्री हिट आहे पुढचा बॉल. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फ्री हिटच्या बॉलला मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पार वाढवलंय आणि या पंचांच्या माध्यमातून इथे इशारा येतोय 6 धावेचा आणि षटकार मात्र स्कोर कार्डवर जुळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता फुललाईनच्या बॉलला ज्या रीत्या मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलं, तडी दिली आणि षटकार इथे मात्र ठोकलाय. लगा तो 6, कडक बेधडक सिक्सर. प्रज्वल राजपूत नक्कीच शोभाराम इन्फोटेक संघाचे खेळाडू ज्यांना मात्र संघमालक नरेंद्रजी यांच्या माध्यमातून 5100 रुपयांचं पारितोषिक जे मात्र कालच्या खेळीसाठी देण्यात आलं होतं. आणि इथे देखील प्रज्वल आपल्याला विनंती आपण मात्र मुख्य यायचं. प्रज्वल राजपूत 5100 रुपयांचा पुरस्कार जो मात्र देण्यात येतोय. आणि त्याचबरोबरने मनोज पाटील यांनी जी गोलंदाजी केली आहे त्यासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार. चांगला एफर्ट. आणि नक्कीच संघमालक नरेंद्रजी यांच्या माध्यमातून आपण बघतोय हे पुरस्कार जे मात्र इथे सुपूर्द करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी देखील मला आठवतं 11,000 रुपयांचा पुरस्कार प्रज्वल यांनी पटकावला होता. याही वर्षी मात्र 5100 रुपयांचा पुरस्कार आहे. आणि यस इथे मात्र ते पुरस्कार जे आहे ते सुपूर्द करण्यात येत आहे प्रज्वल राजपूत आणि त्याचबरोबरने मनोज यांना देखील गोलंदाजीच्या बळावर जे पुरस्कार त्यांनी पटकावलेत. चला, क्या बात आहे. नक्कीच 5100 रुपयांचा पुरस्कार. रिंकू भाऊ आपल्याला विनंती आपणही जॉईन करायचं. यस शोभाराम इन्फोटेक यांच्या माध्यमातून जर बघितलं तर हा पुरस्कार जो इथे सुपूर्द करण्यात येतोय प्रज्वल राजपूत यांना 5100 रुपयांचा. आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर
मनोजजी यांना देखील 1100 रुपयांचा पुरस्कार त्यांच्या मात्र त्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्ससाठी जो मात्र देण्यात येतोय. यस, चांगला खेळ केलाय प्रज्वल राजपूत. राजपूत समाजातील एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून जर बघितलं तर नेहमीपासून ओळख राहिली आणि आता उदयोन्मुख म्हणता नाही येणार, आता प्रूव्हन चॅम्पियन आहे. कारण की फार चांगला खेळ मात्र या खेळाडूने केला. ग्रामीण भागातनं पाचोरा भडगाव भागातनं जर बघितलं तर बिलॉंग करतात आणि नाव लौकिक केलंय गेल्या काही काळात. जर बघितलं तर लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल आणि त्याचबरोबर मनोजजी यांच्यासाठी इथे 1100 रुपयांचा पुरस्कार नरेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून देण्यात येतोय. शुभाराम इन्फोटेकचे संचालक आणि पुरस्कारांचा वर्षाव मात्र सध्याच्या घडीला खेळाडूंवर होत असताना नक्कीच खेळ जर बघितला तर चांगलाच राहिला आहे. आणि शुभाराम इन्फोटेक मात्र आपण नेहमी बघतो राजपूत समाजातील क्रिकेटील मात्र नेहमी एक चर्चेत राहिलेला संघ आहे आणि शुभेच्छा असतील इथे मात्र यस पारितोषिक मिळालेल्या खेळाडूंना. बॅक टू क्रिकेट, बॅक टू मॅच. चला तर मग काय मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धावत स्वरूपी जर बघितलं तर तब्बल 36 धावा ज्या मात्र 2 ओव्हरच्या अखेरीस स्कोर काढू लागताना पाहायला मिळतात आहे. 36 फॉर नन जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आणि पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर धीरज राजपूत सर जे की गोलंदाजी मार्कवर दाखल होत्याने आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट मधलं जर बघितलं तर एक बहुचर्चित नाव धीरज राजपूत सर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी जर बघितलं तर खास करून खाशी जाणले जातात आणि यांचा संघ देखील चालतो ओपन क्रिकेटला आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर नावाने. आणि आता मात्र धीरज सर मैदानाच्या आतमध्ये कशा रीती आपला परफॉर्मन्स देतात आहे यावर मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. 36 धावा स्कोर कार्डवर 36 फॉर नन, 2 ओव्हरच्या अखेरीस 36 रन बिनगडी बाद. 36 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीची स्थिती आहे. चला मॅच ऑन करायचा आहे. सामना जर बघितला तर थांबू नका विनंती राहील आपल्याला. 36 धावा बिनगडी बाद. हो यावेळेस मात्र उडवलाय बॉलला ढगात लाइटिंग आणि चेंडू मात्र सरळ फिल्डरच्या हातात जाऊन विसावतोय आणि धीरज राजपूत सर आले पहिल्याच बॉलवर विकेट देखील घेऊन आले. फलंदाज बाद आहे. 36च्या स्कोरवर पहिला गडी बाद. च्या स्कोरवर आपण बघतोय पहिला धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागला आहे. नक्कीच मोठा फटका खेळला होता आणि तिकडे मात्र फटका फसताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बघू शकतो आपण 36च्या स्कोरवर पहिला गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील करण जोनवाल मात्र इथे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतात आहे. करण जोनवाल फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झालेले आहेत आता स्ट्रायकरला आणि धीरज राजपूत सर यांनी मात्र पहिल्याच बॉलवर वैयक्तिक आपल्या स्पेलच्या विकेट मिळवून दिली आहे. 36 वर 1 स्कोर. 36 फॉर 1. पुढचा बॉल
चांगला चेंडू, फुललांचा बॉल नक्कीच कमी गतीने यावेळेस मात्र हाताळला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर आपण बघू शकतो डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी धीरज राजपूत सर यांच्याकडनं अपेक्षा ठेवताच तुम्ही. 30 यार्डचा खेळ ओपन झाल्यानंतर मात्र त्यांना गोलंदाजी मार्गून आमंत्रित करण्यात आलेलं आहे निर्धारित षटकांसाठी आणि पहिल्याच बॉलवर ज्यारीत्या त्यांनी विकेट मिळवली. जबरदस्त कामगिरी. 36 वर 1 उडवला यावेळेस हाय फ्लायर फटका हवेत आहे. उंची जरा जास्तच गाठली आहे आणि इथे काय जेल मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन अजून एक वेळेस चेंडूच्या खाली करण जोनवाळ यांना परतावं लागेल आणि धीरज राजपूत सर कमालीचं प्रदर्शन कंटिन्यू आहे. 36च्या स्कोरवर दुसरा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. छत्तीसच्या स्कोरवर आपण बघतोय 2 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. नक्कीच 4 बॉल मध्ये आपण बघतोय गौरव भिला राजपूत जे 100 गिफ्टचे मानकरी आहेत त्यांचे नावं घेतले जातील. ते जर हजर असतील मैदानात त्यांनी येऊन आपलं गिफ्ट घ्यायचं आहे. सर्वप्रथम गौरव भिला राजपूत, विनोद नामदेव राणे, डॉक्टर अनिकेत पवार, शैलेंद्र सिंग अनिल पाटील, समाधान गिरासे, शिवम संजय जाधव, धीरज बाबूसिंग राजपूत, तुषार चंद्रसिंग जाधव, गणेश गोकुल कुशवाहा, नितिन
हॅलो 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 जे खेळाडू जेवणाचे बाकी असते वर 2 स्कोर 55 फॉर 2. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र आहे चेंडूला फील्ड करण्यासाठी आणि तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इथे मात्र जिंकी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. या एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाते. 56 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावा लागत असताना 56 फॉर 2. नक्कीच अजूनही जर बघितलं तर या षटकातील 4 बॉल यायचे बाकी आहेत. 56 वर 2 स्कोर कार्ड. पुढचा बॉल हो डाऊन दी ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धावेनिशी मात्र संतुष्टी मानावी लागेल. रन संख्या एक धावेच्या मदतीने पुढे जाते. 57 धावा 57 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदित्य परमार नक्कीच सुरुवातीच्या दोन्ही विकेट पडल्यानंतर इथे करतात आहे. चांगली गोलंदाजी आहे. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतील आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रात मात्र इथे देखील एक धाव मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 4 सिंगल जे मात्र आतापर्यंत आलेले आहेत. 2 बॉल मात्र यायची बाकी आहेत. 58 फॉर 2. चला पुढचा बॉल 58 वर 2 स्कोर कार्ड. ओहो इथे मात्र काय घडतंय नक्कीच लेग सोडत गेला होता बॉल बट यष्टीरक्षक सुशांत सर मला असं वाटतंय तिथे होते आणि याचा प्रयत्न केला खरा. सुशांत सरांबद्दल जर बोलायला गेलं तर फार मोठं नाव आहे लेदर बॉल क्रिकेटचं आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. नक्कीच फार काही शिकण्यासारखं आहे क्रिकेटमध्ये यांच्यापासनं. फार मोठा उंच लेवलचा जर बघितलं तर क्रिकेटचा प्रवास देखील यांनी केलेला आहे आणि यावेळेस मात्र वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना धावस्वरूपी आपण बघतोय अवंतरच्या स्वरूपात एक धाव जी मात्र स्कोर काढावी लागते आणि या एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर काढावी लागते. 59 रन 2 गडी बाद. 59 फॉर 2 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी. लास्ट बॉल टू गो. 59 रन 2 गडी बाद असताना शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी. पायाचा वेध घेतला यावेळेस धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव जी मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि या एक धावेच्या मदतीने नक्कीच लेग बायच्या रूपात इथे एक धाव जोडेल आणि या एक धावेच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 ओव्हर 60 रन. 5 ओव्हर 60 रन 2 गडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 60 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 5 ओव्हर 60 2 गडी बाद. तर एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 61 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावा लागत असताना 61 फॉर दी लॉस ऑफ 2. पुढचा बॉल डावाचं हे 6वं षटक सुरू आहे. फुलाल्यांचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात फटका खेळलाय. फिल्डर मात्र आहे चेंडूला अडवण्यासाठी आणि धावस्वरूपी आपण काय बघतोय एक धाव इथे मात्र सुरक्षितरित्या प्राप्त होतीये. मागच्या दिशेने मात्र तिकडे फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत आपण बघतोय एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र रोटेट झाली आहे. 62 वर 2 स्कोर कार्ड. 62 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये आपण बघतोय यावेळेस काही तगडं कनेक्शन झालं नाही आणि चेंडू मात्र आपण बघतोय सरळ सुशांत सर यांच्या हातात जाऊन विसावला. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. वैभव राजपूत 17 बॉलमध्ये 21 वर नॉट आउट आहे. आज काय गोलंदाजी करतात धीरज राजपूत सर. जबरदस्त
तेजाब मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून जे की ओकलं जात आहे, कारण की ओहो इथे अजून एक विकेट, क्या बात आहे, जबरदस्त कॅच इथे मात्र घेतला गेलाय आणि धीरज राजपूत सरांना अजून एक यश मिळत आहे. तिसरा धक्का वैयक्तिक आणि सांघिक देखील धीरज राजपूत सरांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. यस झेल इथे मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकतात कमालीचा झेल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय आणि फलंदाज मात्र आपण बघू शकतात की बाद झालेले आहेत. 62च्या स्कोरवर हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. 62 for 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धीरज राजपूत सर यांच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये आपण बघतोय फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील या षटकात त्यांनी मिळवली आहे. स्विंग अँड मिस, वाईडचा इशारा, आवाक्याच्या बाहेरचा बॉल आणि धावास्वरूपी आपण बघतोय 1 धाव मात्र स्कोर कार्डवर लागते. 63 वर 3 स्कोर कार्ड. 63 for 3. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. नक्कीच 89 जो की प्रोजेक्टेड स्कोर आहे सध्याच्या घडीला, तिथपर्यंत मजल मारतीये का टीम. 63 वर 3 स्कोर, 2 बॉल बाकी. डाऊन दी ग्राउंड, हो खोदून काढला अक्षरशः आणि फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतात आहे. तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना जबरदस्त चेंडू हाताळला होता. सरळ जर बघितलं तर ब्लॉक होल आणि धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर नक्कीच षटक जे मात्र पुढे जाईल आणि 63 वर 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचं बाकी आहे. षटकातील लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 63 वर 3 स्कोर कार्ड आणि शेवटचा बॉल मात्र इथे यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगली गोलंदाजी, स्पेलचा शेवटचा बॉल आहे धीरज सरांच्या. 3 धावा खर्च करत असताना, माफ करा 5 धावा खर्च करत असताना 3 गडी मात्र आज त्यांनी बाद केले. 3च्या 3 विकेट मात्र त्यांनाच मिळाले. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण. 6 ओव्हर 63 रन, 3 गडी बाद. 6 ओव्हर 63, 3 गडी बाद. चला मैदानाच्या आतमध्ये 6 ओव्हर 63 रन, 3 गडी बाद. 6 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 63 for 3. ओहो बार वेगात टाकला खरा, बट चेंडू आपण बघतोय काय मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय वेगात आणि सरळ मात्र सीमारेषा पार येताना जो की आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला आहे. आधी गोलंदाजी मार्कवर आले आणि सरळ सीमारेषा पार गेला मागच्या रिजन मध्ये. धन्यवाद डीजे. 22चा चौकार इथे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. 67 वर 3 स्कोर. 67 for 3. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. धावास्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मात्र इथे मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळते आणि या 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना 68 वर 3 स्कोर. 68 for 3. अजूनही जर बघितलं तर 4 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. 68 धावा, 3 गडी बाद. 68 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू फुलांचा बॉल. याही वेळेस मात्र ब्रॅड ड्रॅग झाली आहे खाली आणि चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मैदानाच्या आत मॅजिक पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही तिथे प्रयत्न राहिला नाही आणि यस या 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे.
या नंतरचा सामना जर बघितला तर पवार प्रतिष्ठान SR ग्रुपचे ओनर सागर दादा राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे आणि विरू सर्स गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. पवार प्रतिष्ठान आणि विरू सर्स गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी आपण मात्र टॉस साठी दाखल व्हायचे. वीरेंद्र राजपूत सर यांनाही विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. चला इथे आपण मॅचच्या दिशेने वळतोय. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये मात्र अजून एक चौकार जो मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळालाय. यस, एक बॉल बाकी आहे त्या ओव्हरचा. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 77 धावा 3 गडी बाद. हो उडवलाय एअर स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र झेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आढळलेत आणि बघू शकतात आपण 77च्या स्कोरवर अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. फलंदाज बाद. ओहो इथे मात्र फटका फसलाय आणि झेल मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय. 77च्या स्कोरवर 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. फलंदाज बाद. गॅप मध्ये बॉल. चौकार येतोय 81. दोन बॉल बाकी आहेत. 4 बॉल बाकी आहेत. उडवण्याचा प्रयत्न. फटका लॉफ्ट केला यावेळेस. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आणि यस फलंदाज मात्र इथे बाद आहे. परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. विकेटचं होत आहे पतन.
चला 81 वर 6. ओहो एअर स्ट्राईक, व्हॉट अ शॉट यार, काय फटका आहे. धन्यवादचा सरळ बोर्ड मात्र इथे दाखवला युट्यूबला. सिक्सर. सिक्सर आलाय. 2 बॉल यायचे बाकी आहेत. 87 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आहे. 87 फॉर द लॉस ऑफ 6. 87 धावा 6 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पुढचा बॉल. स्विंग अँड मिस यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात असताना. आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर 87 वर 6 जी मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगली कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आज केली आहे बॅटिंग करत असताना. आणि नक्कीच रनच जर बघितलं ना तर ॲव्हरेज आहे स्कोर कार्डवर, असंही नाहीये की फार मोठं टोटल आहे. शेवटचा बॉल. चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, खोपा मारला डायरेक्ट. आणि इथे मात्र यस्नो हडबडी गडबडी धावबादची संधी. आणि फलंदाज मात्र इथे धावबादच्या रूपात बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बादत आणि परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. विकेटचं झालंय पतन.
स्कोरर 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 जिथे कुठे असाल आपण पंचांकडे रिपोर्ट करायचं. स्कोरर ओके. चला 6 धावा मात्र इथे स्कोर काढावं लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवर आपण बघितलं चौकाराला, तदनंतर जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपाच्या 1 धाव आणि डॉट आणि वाईड आणि तदनंतर देखील आपण बघतोय निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा बिनगडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 6 फॉर दी लॉस ऑफ नन. 6 फॉर दी लॉस ऑफ नन. 6 धावा बिनगडी बाद. पुढचा चेंडू फुलालांचा बॉल मागच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावा मात्र इथे मिळताना ज्या की पाहायला मिळतील. एक धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होतीये. 7 धावा ज्या की स्कोर काढावे लागतात. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. ओहो, अजून एक वेळेस मात्र कडक प्रहार. सुशांतजी जाधव मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त फटकेबाजी करत असताना रन संख्या वाढतीये.
थँक्यू 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 डीजे हा म्हणजे हे बघा आता एक अपडेट आहे ते जे म्हणतात थोडंसं शेड्यूलमध्ये आज रात्रीचा जो किंग मेकर आणि दुर्गाई कन्स्ट्रक्शनचा मॅच होता तो उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग खेळवला जाईल 7 वाजता म्हणजे यानंतरची जी विरू सर आणि त्यांच्या विरोधात पवार प्रतिष्ठान लास्ट मॅच आहे याची दक्षता घ्यायची 7 वाजता उद्या पहिला बॉल पडेल तर याची देखील आपण दक्षता ठेवायची आहे दोन्ही टीम्स किंग मेकर्स आणि दुर्गाई कन्स्ट्रक्शन सकाळी 7 वाजता पहिला बॉल पडणार आहे याची आपण दक्षता घ्यायची आहे चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय 18 धावाच्या मात्र स्कोर कार्डवर आणि काय बॅटिंग होतीये नक्कीच MPL चे सुभाष भाऊ जाधव देखील मॅचचा आनंद घेतात आहे आणि त्यांना देखील आम्ही लाईव्ह मध्ये बघितलं आणि सुभाष भाऊ यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल हो यावेळेस मात्र काय फटकाय ढगात लाइटिंग सरळ मात्र मंचाला मानवंदना देणारा सुशांतजी जाधव यांच्या बॅट मधून बाहुबली टोला सिक्सर षटकार नक्कीच जे की RPL आयोजन समितीच्या माध्यमातून आपण बघतो यावर्षी काही स्पेशल गिफ्ट्स देखील खेळाडूंसाठी पहिल्या 100 रजिस्ट्रेशन वाल्या खेळाडूंसाठी जे की आपण देतोय आणि मी काही खेळाडूंची नावं अनाऊन्स करतोय त्यांनी मात्र विनंती राहील आपण यायचंय प्रशांत रामसिंग पाडल त्याचबरोबरने अजय अलकरी दिलीप कैलाश पाटील निखिल बयास सचिन मानसिंग राजपूत स्वप्निल सुरेश सिंग महाजन पृथ्वी राजपूत धर्मेंद्र अजय पाल सिंग बागेल करण जोनवाल सौरभ गोपाल पाटील गजेंद्र जगत सिंग राजपूत प्रशांत विक्रमसिंग सोळंकी यस त्याच्यात अजून एक नाव होतं पुढचं मला वाचायला पाहिजे होतं बहुतेक ते आणि 16 नंबर गिराशे सुरेश नानाभाई संजयजी पाडल तेज किरण राजपूत त्याचबरोबरने दीपक अलकरी वैभव सिंग जाधव दीपक नामदेवजी राजपूत शुभम कमलाकरजी परदेशी विजय सुपडूजी पाडल युवराज सिंग कुशवाहा हितेश विलासजी पाडल दत्तात्रय धनसिंगजी पाडल पराग रवींद्रजी महाजन दीपकजी पाडल आणि मोहित शंकरजी चौधरी या खेळाडूंची जी काही आपण नावं अनाऊन्स केली आहेत नक्कीच त्यांनी मात्र आपला जो मग आहे जो की आपण स्पेशल जे पहिले 100 रजिस्ट्रेशनवाले खेळाडू होते त्यांच्यासाठी इथे ठेवलेला RPL कमिटीच्या माध्यमातून तर आपल्याला विनंती राहील तर ते आपले लकी गिफ्ट्स मात्र आपण पिक करून घ्यायचे आहेत नक्कीच आपण बघतोय सुभाष भाऊ आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर सुशांतजी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा क्रिकेटचा ना खेळच असा आहे चांगल्यांना मात्र मोह आवरत नाही कारण की या खेळामध्ये वयोगट नाही आहे नक्कीच लहानपासनं लहान चिमुकला जर बघितला तर वयस्करपासनं वयस्करनं आदरणीयपर्यंतची लोक मात्र नेहमीच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येतात आणि जसं की आपण बोललो सुभाष भाऊ यांना आपण बघतो की जळगाव क्रिकेटमध्ये चाणक्य म्हणून देखील ओळखलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि कोणत्याही समाजाची स्पर्धा असो सुभाष भाऊ तुम्हाला मॅच पाहायला बघणार दिसणार म्हणजे दिसणार इथे देखील ते पाहायला मिळतात आणि दुसरीकडे सुशांतजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आहे जळगाव जिल्ह्याचं जर बघितलं तर एक मोठं नाव आहे नक्कीच ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट मात्र अक्षरशः रणजीपर्यंत गाजवलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख राहते जिजाऊ प्रीमियर लीग पाचोरा चे मात्र आयोजक देखील आहेत यावेळेस मात्र फुलरचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र फिल्डर आहेत आणि चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना नक्कीच आणि यस बुद्धिस्ट प्रीमियर लीगचे आयोजक दिनेश भाऊ आहिरे देखील तिथे मात्र उपस्थित आहे आणि दिनू भाऊ यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय यावेळेस मात्र
स्वागत काय स्टाईल मध्ये केलंय. षटकाराने मात्र इथे मान्यवरांचं स्वागत करतात शुभन परदेशी. जबरदस्त फटका. आखू टप्प्याच्या बॉलला जर बघितलं तर प्रॉपर टेनिस बॉल हिट आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. 6 धावे साडी. षटकार सिक्सर. कमालीचा फटका, कमालीची टायमिंग आणि तेवढीच कमालीची प्लेसमेंट शुभम परदेशीच्या बॅटमधनं मात्र जी की आपल्याला पाहायला मिळाली. रन संख्या झाली आहे 36 रन. 36 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 आल्यात. हो चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी जी मात्र यावेळेस पाहायला मिळाली आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र पुढच्या दिशेने जात असताना निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. 36 धावा स्कोर कार्डवर आहे. 36 फॉर नन जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. ते सत्या राजपूत यांच्या माध्यमातून, कारण की 33 मध्ये 54चं समीकरण आहे केवळ. फुलाल यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. सदोतीस धावा बिनगडी बाद. 37 फॉर नन. हो वेगात टाकला यावेळेस मात्र फार वेगात मात्र चेंडू हाताळला होता आणि धावा स्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळालाय. सत्या राजपूत यांच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये आपण बघतोय 7 धावा ज्या की मात्र आतापर्यंत खर्च केले गेलेत. $37 फॉर नन आणि शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल मात्र येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक संपेल. 3 ओव्हर 37 रन. 3 ओव्हर 37 रन बिनगडी बाद. उर्वरित 30 बॉल जिंकण्यासाठी 53 ची गरज. 30 बॉल 53 ची गरज. बघा एक ऍक्टिवा गाडीची चाबी नक्कीच जर कोणाला मिळाली तर प्लीज इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आणून द्यायची आहे. ऍक्टिवा गाडीची चाबी जर कोणाला मिळाली तर प्लीज आपण मात्र एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून ती सुपूर्द करायची आपल्याला विनंती राहील. सदोतीस धावा बिनगाडी बाद. 37 फॉर नन. 30 बॉल 53 धावांचं समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. धावा स्वरूपी आपण बघतोय 1 धाव स्कोर कार्डवर लागत असताना उडवला. ओहो एअर स्ट्राइक. गगनचुंबी भैया उडान लंबी. जबरदस्त फटका शुभम परदेशीच्या बॅटमधनं. बॅटची खनक पहा आणि बॅटची चमक पहा. काय फटका होता. गॉल फिट आणि षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. विकास सापडली. ओके ज्यांची होती त्यांना सापडली ना. यस चाबी मात्र सापडली आहे ज्यांची होती त्यांना ऍक्टिवाची. तर ज्यांनी सापडून दिली त्यांचंही धन्यवाद. सिक्सर मात्र आलाय. रन संख्या मात्र वाढली आहे 6 धावांच्या मदतीने. 44 धावा च्या मात्र या षटकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागतात. 44 फॉर दी लॉस ऑफ नन. कमालीचा फटका होता. जबरदस्त टायमिंग बेमिसाल टायमिंग मात्र त्या फटक्याच्या मागे आणि षटकाराच्या मदतीने 44 फॉर दी लॉस ऑफ नन.
स्विंग अँड मिस धावस्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाईल. 45 धावा ज्या की स्कोर कार्डवर स्थिर आहे. 45 फॉर रन. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल अडवलाय आणि इथे मात्र आपण बघतोय की धावस्वरूपी एक धाव जी मात्र चोरून काढली आहे. या एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना 46 46 फॉर रन. 26 बॉलमध्ये 44चं आव्हान. बॅटची कड लागते आणि नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 25-44 जे मात्र सध्याच्या घडीचं आव्हान आहे. क्या बात आहे यार. यस, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर गार 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 की घेत सरळ कीपरच्या हातात गेलाय. 4 ओव्हर 46 रन. 4 ओव्हर 46 रन बिनगडी बाद. 44 धावांची गरज आहे 24 बॉलमध्ये. 24 बॉल 44 ची गरज. ओहो, व्हॉट अ बॉल. जबरदस्त. नक्कीच झन्नाटेदार चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला. सरळ पाय पकडणारा बॉल आणि धावस्वरूपी आपण बघतो इथे निर्धाव चेंडू जो की मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये करतात आहे सध्याच्या घडीला सत्या राजपूत. मागच्या षटकातही आपण बघितलं फक्त 7 धावा सत्याने खर्च केल्या होत्या आणि याही षटकाची सुरुवात मात्र दमदाररित्या मैदानाच्या आतमध्ये केली डॉट बॉलने. 46 धावा बिनगडी बाद. 46 फॉर रन. याही वेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र आहेत, चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल. इथे देखील आपण बघतोय धावस्वरूपी मात्र यस यस यस. ओ, यावेळेस फटका हवेत आहे. फटका हवेत आहे. फिल्डर मात्र चेंडू पासून दूर पाहायला मिळतात आहे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. $49 धावा स्कोर कार्डवर. 49 फॉर रन. चांगला चेंडू, चांगला चेंडू. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण बघतोय डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 बॉलमध्ये आपण बघतोय फक्त 3 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या गेल्यात आणि शेवटचा बॉल जर बघितला तर अजूनही या षटकातील यायचं बाकी आहे. शुभम परदेशी जे मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. नक्कीच 20 धावेवर नॉट आउट आहे 15 बॉलमध्ये. शेवटचा एक बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका. स्लॉट मध्ये होता बॉल आणि अलॉंग दी कार्पेट जोपर्यंत त्याला खेळलाय एक धाव मात्र इथे सुरक्षितरित्या प्राप्त होतीये. या एक धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 5 ओव्हर 50. 5 ओव्हर 50 रन बिनगडी बाद. 50 ऑन दी बोर्ड आफ्टर 5.
चला शेवटचे जर बघितलं तर आता 18 बॉल जे मात्र यायचे बाकी आहेत ते या डावातील आणि 18 बॉलमध्ये आपण बघतोय जिंकण्यासाठी मात्र तब्बल 40 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 42 विन. उडवण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावास्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. एक धावेच्या मदतीने रनसंख्या झाली 54 रन. 54 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 13 बॉलमध्ये जर बघितलं तर 36 धावांचं समीकरण अजूनही या मॅचमध्ये आहे. रोमांच्या दिशेने मात्र हा सामना वळण्याने आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झेल मात्र होतोय. क्रुशियल मुवमेंट वर इथे मात्र विकेट मिळाली आहे. शुभम परदेशी यांचा मात्र मोठा धक्का. 54च्या स्कोरवर पहिला गडी जो मात्र बाद झालेला आहे. 6 ओव्हर 54 रन 1 गडी बाद. 6 ओव्हर 54 1 गडी बाद. फलंदाज बाद आहे. फलंदाज मात्र बाद राहिलेत आणि 6 ओव्हर 54 रन जी मात्र स्थिती आहे. 6 ओव्हर 54 रन 1 गडी बाद. चला 12 बॉल मध्ये आता 36 धावांची गरज. करण जोनवाल यांना मात्र इथे गोलंदाजी मार्ग करून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. करण जोनवाल केजे जे मात्र गोलंदाजी मार्ग करून आपल्याला पाहायला मिळतील. 6 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 54 धावा स्कोर कार्डवर आहे. 54 फॉर 1. सामना जर बघितला तर आता 12 बॉल मध्ये 36 वर येऊन ठेपलाय. बघूयात आता पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. चेंडू ओहो इथे काय घडतंय. इथे काय घडतंय. मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते आणि मला असं वाटतं विकेट सॅक्रिफाईस केली आपल्या संघासाठी तिथे सुशांतजी जाधव सरांनी आणि फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातात आहे. विकेटचं पतन झालंय. सचिन सर इथे मात्र सुशांत सर परततात आहे आणि 54च्या स्कोरवर आपण बघतोय दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना. 54 फॉर 2 फलंदाज बाद. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता आणि विकेट मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आले कारण की
क्रीजच्या बाहेर, मात्र ऑलमोस्ट तिथे जे की सापडले सुशांत सर आणि फलंदाज मात्र बाद राहिलेत. चला चला वेळ वाचवा. 11 बॉल मध्ये आपण बघतोय 36 धावा, ज्या मात्र आता विजयासाठी पाहिजे. 11 बॉल्स 36 टू विन. हा बॅटवर काही खास बॉल आला नाही. प्रशांत राणा मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि बॅकअप बॅकअप बघा किती कौतुक करावं लागेल त्या बॅकअप करणाऱ्या खेळाडूचं, कारण की जो खेळाडूने चेंडू फील्ड केला त्याच्या पायामधनं मात्र चेंडू नक्कीच परार झाला. बट बॅकअप करणाऱ्या खेळाडूचं मात्र तिथे विशेष कौतुक राहील, ज्यारी त्या चेंडू मात्र त्यांनी रोखलाय. 55 धावा 2 गडी बाद असताना जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 10 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 10 बॉल्स 35 टू विन. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र सरळ बॉलर टू कीपर वाला मामला पाहायला मिळतोय आणि धावा स्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना लास्ट मुवमेंट ॲट दी मुवमेंट करंट सोनवाळ काय गोलंदाजी करतात आहे. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करत असताना एक गडी देखील करण यांनी बाद केला. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करणच्या माध्यमातून. इथे मात्र स्टेप आउट करून उडवला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. बॉल मात्र सीमारेषा पार. 1-2 का 4, 1-2 का 4. बॉल सीमा पार. धावा मिळतात आहे 4. कडक बेधडक चौकार. काय फटका होता. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. सरळ मात्र उडवलं बॉलला, लॉफ्ट केलं आणि पाठवून दिलंय सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावांच्या मदतीने रन संख्या वाढतीये. एकूण 60 धावा 2 गडी बाद. 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. 8 बॉल मध्ये 31 धावांचं समीकरण आहे. 8 बॉल्स 31 रन्स टू विन. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे सध्याच्या घडीला. काय होईल आणि काय नाही इतर येणारी वेळ सांगेल. बट सचिन राजपूत जे मात्र स्ट्रायकर एंडला आहेत आणि प्रशांत राणा जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला. इथेही स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. उडवलाय बॉल, लॉफ्ट आहे, हवेत आहे, क्लिअर आहे. सामना अजून संपलेला नाहीये. करण जोडवाल्यांच्या विरोधात मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोरच्या दिशेने उडवलं लॉंग ऑनला आणि क्लिअर करणारा मात्र हा 6 धावेचा कडक प्रहार. धावा मिळाल्या 6 षटकार, सिक्सर. सॉलिड हिट, सॉलिड हिट. 7 बॉल 25, 7 बॉल 25 धावांची गरज आहे. 7 बॉल 25 टू विन. जबरदस्त मॅच सुरू आहे. रंगारंग सामना आहे. रोमांच सर सोडून बोलतो या मॅच मध्ये आणि या रोमांचच्या रणसंग्रामात जर बघितलं तर कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या मॅच मध्ये आपली विजयी पताका फैरावणार हे जाणण्यासाठी आता शेवटच्या 6 बॉलचा वेट करावा लागेल. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 24 ची गरज. 6 गेंदे 24 रन. चला चला वेळ वाचवत चला. टीम आपल्याला विनंती आहे वेळ जास्त वेळ घालू नका. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टीला टीम मीटिंग नको आहे. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या आणि विदाउट जर्सी एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. अरे ते कोण येते रेड शर्ट मध्ये. बघा विदाउट टीमच्या सोबत एक्स्ट्रा प्लेयर्स प्लीज बाहेर येऊन जाते. जे फॉर्मल ड्रेस मध्ये आहे यानंतर जर कोणी आढळलं तर प्लीज या गोष्टीकडे लक्ष राहू द्या. एक्स्ट्राचे खेळाडू कोणीच जाणार नाही. जे टीमचे प्लेयर आहेत तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. सात ओव्हर 66 रन. 7 ओव्हर 66 रन. 2 गडी बाद. 6 बॉल 24 ची गरज आहे. 6 गेंदे 24 रन जे मात्र या मॅचचं इक्वेशन आहे. शेवटच्या 6 बॉल मध्ये जर बघितलं तर 24 धावांची गरज.
चला 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 वेळ वाचवत चला, वारंवार सूचनात आपल्याला 7 बॉल मध्ये शेवटच्या 6 बॉल मध्ये आपण बघतोय 24 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर मात्र आशिष राजपूत ज्यांना आमंत्रित केलं जात आहे. 66 वर 2 आहे स्कोर कार्ड शेवटचे जर बघितलं तर 6 बॉल आणि 24 रन. पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप, संधी होती तिथे मात्र झेल घेण्याची. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण काय बघतोय, कॅच मात्र ड्रॉप होताना आणि धावबादची संधी. विकेटचं मैदानाच्या आतमध्ये झालंय पतन आणि फलंदाज मात्र बाद राहिलेत. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीत्या धावबादच्या रूपात विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फलंदाज मात्र बाद राहिलेत आणि कौतुक करावं लागेल तिथे क्षेत्ररक्षकाचं, ज्या रीत्या चेंडू अडवला. धावबादच्या रूपात मात्र विकेट पडताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद आहेत, कम्युनिकेशन मध्ये गडबडी आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद. चला 67 वर 3 स्कोर कार्ड. 5 बॉल 23 ची गरज आहे. 5 बॉल 23. फुलटॉस बॉलला मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र आहेत आणि यस जेल मात्र इथे झालाय. कमालीचा कॅच जो मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय आणि बघू शकतो आपण सेलिब्रेशन, ते खुशी चेहरे आणि जबरदस्त जेल मात्र टिपला गेला आणि ऑलमोस्ट मॅचला मात्र आपल्या दिशेने वळवण्याचं काम केलंय त्या कॅचने. रिप्ले मध्ये नक्कीच आपण तो जेल बघूयात एकदा. विकेट करण्याचा प्रयत्न केला, फुललांच्या बॉलला मात्र हिट केलं आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रात जर बघितलं तर हा जेल अतिशय सुंदररित्या, व्हॉट अ कॅच यार, ब्रिलियंट ब्रिलियंट कॉट. आणि फलंदाज मात्र बाद आहे. चला 2 बॉल मध्ये 2 विकेट पहिल्याच बॉलवर येताना जे की आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच पहिल्या बॉलवर आपण बघितलं धावबादच्या रूपात विकेट आली. दुसऱ्या बॉलवर जर बघितलं तर कॅचआउटच्या रूपात विकेट आली. आणि आता मात्र 4 बॉल 23 ची गरज आहे. 4 बॉल्स 23 टू विन. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा ज्या मात्र पाहिजेत. काय मॅच पाहायला मिळाली आहे, काय सामना पाहायला मिळालाय. एक वेळेस जर पाहतलं तर बॅटिंग टीमचा पारडा असं वाटत होतं की वन साइडेडच या मॅच मध्ये झुकेल, बट जबरदस्त कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ब्रिलियंट कमबॅक, ब्रिलियंट, एक्सलंट. चला 67 वर 4 स्कोर कार्ड. 67 फॉर 4. 4 बॉल अजूनही यायचे बाकी. 4 बॉल मध्ये 23 पाहिजेत. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. विकेटचं पतन तर आहे, विकेट तर मैदानाच्या आतमध्ये पडली आहे आणि धावत स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मैदानाच्या आतमध्ये लागेल घरी, बट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद राहतील. विकेट्सवर विकेट सध्याच्या घडीला पडतात आहे. धावबादच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतील आणि अवांतरच्या स्वरूपात आपण बघतोय रन मात्र जुळताना पाहायला मिळेल. लेग स्टिक मिस करत गेला होता तो बॉल आणि यष्टीरक्षकाने मात्र मागणं चतुराई दाखवली आणि फलंदाजाला मात्र बाद केलं. यस लेग स्टिक सोडत गेला बॉल आणि पंचांनी वाईडचा इशारा दिला खरा, बट यस विकेट जी मात्र त्यांनी पाहायला मिळाली. चांगले शॉट होते ऑलमोस्ट क्रिकच्या बॅटर्स आणि पंचांनी मात्र तिथे विकेट कळवली. 3 बॉल मध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. पहिल्या बॉलवर धावबाद, दुसऱ्या बॉलवर कॅच आउट, तिसऱ्या बॉलवर धावबाद, असा तिसरा लिगल डिलिव्हरी पडलेला नाहीये. वाईडच्याच रूपात मात्र आलाय, बट त्या वाईडवर देखील धावबाद होताना पाहायला मिळालेत बॅटर. दोन्ही बॅटर मात्र नवीन आहेत आता, रणजित सिंग राजपूत आणि आदित्य परमार.
चला फुल लाईनचा बॉल यावेळेस जर बघितला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र तिथे मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र एक धावेच्या मदतीने पुढे जात असताना 69 धावा 5 गडी बाद. 69 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5 जी मात्र स्थिती आहे. आणि 3 बॉल इथे मात्र आता यायचे बाकी. 3 बॉल मध्ये आपण बघतोय 21 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या. 3 बॉल्स 21 टू विन जे मात्र समीकरण आहे. आडव्या बॅटने मात्र खेळला यावेळेस. सरळ मात्र चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावेचा इशारा. रनसंख्या मात्र वाढतीये षटकाराच्या मदतीने. लांबच लांबवरचा फटका बट सामना जर बघितला तर आपण बघतोय आवाक्याच्या बाहेर निघून गेला ऑलमोस्ट. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र चेंडूवर येईल. रनसंख्या मात्र एक धावेच्या मदतीने यस चौकाराच्या मदतीने मात्र जी की पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि शेवटचा बॉल जो मात्र आता पाहायला मिळणार आपल्याला या सामन्याचा.